तर का म्हणता मंडळी, माझं नाव सिद्धांत बोडणे आहे आणि मी आता जात आहो मीटिंगला. तर मीटिंगला जावाच्या आधी मी एक क्रीम लावत आहो जिचं नाव आहे बीबी क्रीम. हे तुम्हाला झुडिओमधून भेटून जाईल आणि हे लावल्यावर थोडे जे तुमचे डागं आहेत ते मिटून जाते. तर मी हे आता क्रीम लावतो झप 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 झप. तर क्रीम लावून झाली आहे. हे थोडी माझे ओठं फाटले पुरे ह्या थंडीमुळे. मुंबईत जास्त थंडी राहा तरी ओठं फाटले. आणि आता मी हा घालतो जॅकेट. हा जॅकेट हे मोठा स्टायलिश आहे. हा माझं जॅकेट नव्हे, हा माझ्या रूममेटचा जॅकेट हो. तो गावी गेला आहे तर मी म्हणलो चल घालून टाकतो जॅकेट. मी झालो आहे रेडी. जर तुम्ही कुठे भेटायला जात असाल कोणाला तर तुम्ही पण प्रेझेंटेबल होऊन जा. त्याचा एक अलग इम्प्रेशन पडते. कारण एक चांगला प्रेझेंटेबल होणे आणि असा एडागबाडासारख्या जाणे याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आता मी मारतो कामासूत्राचा सेंट. मी फ्रीमध्ये किती प्रमोशन करता पहा अलग अलग ब्रँडचे. तर सेंट लावून झाला आहे. गरमी बी होत आहे. आणि हे माझी फुटली वॉच. एका जणानं कडा मारलं गलतीनं तर माझी वॉच फुटली. तेही थोडी बंद झाली आहे. तिला मारलो 2-4 वेळ तर ते चालू झाली. आणि घाललो आता मी हे वॉच. और अब मेरा लास्ट हथियार बाकी है वो मतलब मास्क. तर मी मास्क घाललो आणि आता निघत आहो मी. हे माझी मैत्रीण आहे. आम्ही येते हा काहीतरी पाणी मागलोन मोठा महाग होता 60 रुपयाचा. मला माहीत नव्हता 60 रुपयाचा आहे. ते हिच्यासमोर म्हणलो चल ठीक आहे घेऊन टाकतो. तरी मला वाटला होता का हे माझ्या ज्यूसचे पैसे देईल. पण हिने लास्टला म्हणलं का माझी जॉब गेली आहे तर तुझे पैसे तुलाच भरावं लागेल. तर फक्त ह्या निंबू पाणीचे मला 60 रुपये द्यावा लागले. पण ह्या गरमी तसा ज्यूस पिऊन मोठी मजा आली. चांगला वाटत होता. त्याच्यानंतर असा समोसा खायला आलो. हाही मोठा महाग समोसा होता. तुझी तर अशीची तशी घे ना. भूक लागली आहे कर ना आता. भूक लागली आहे. 2 दिवसापासून खाना नाही खाल्लं, जेवण नाही केलं. दादा 10 प्लेट मागितला. 5 प्लेट शिवानी खाईल, 5 प्लेट मी खाणार. ठीक है, हमारे समोसे रेडी हो गए हैं. गर्मा गर्म समोसे आ गए. खाओ अभी भिड़ो. पण बहुत भूक लागली होती आणि हे खाऊन मोठा निकाल लागला गरमागरम समोसे. न हा रात्री तिनं मला सूप पेवायला नेलं. ह्या सूपला म्हणते थुपका सूप. ठीक आहे, नावातच काही दम नसे ह्या थुपका सूपच्या. मग मला असा वाटला मी कायला गेलो हा पेवालं. त्याच्यापेक्षा उगामुगा घरी राहून स्वयंपाक बनवून खाल्लो असतं तो बरा झाला असता. असा पूर्ण हा पाण्यारा आणि हा काहीतरी नूडल्स आणि हा पत्ता गोबी अशी उकडवली होती आणि दिला होता. मला तर वाटला भाई आत्ताही माझे पैसे पुऱ्या पाण्यात गेले. पहा आता मित्रांनो, मी घरी आलो आहे आणि तो थुपका सूप पिऊन मला तर बिलकुल चांगला नाही वाटला. त्याच्यानंतर आम्ही मोमोज बी खाल्लो. तरी माझी भूक नाही गेली. मग आल्यावर मग हे चणे होते थोडे बहुत त्याला भाजलो मी. हे चणे खाऊनही भूक नाही गेली. मग हे का बनवलं तर हे आलू जे होते ना त्याला भाजलो आणि आता ते खातो. कधी कधी असं मला वाटते मी बी मोठा खाताळा आहो रे बाबा. तर मग हाच होता आजच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आपल्या मित्राला, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, शुभरात्री.